डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47वे नवीन राष्ट्रपती यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव केला. ट्रम्प यांना 277 तर कमला हॅरिस यांना 224 अशा जागा जिंकता आल्या. बहुमतासाठी 270 असा आकडा गरजेचा होता. मतांचे प्रमाण जर बघितले तर ट्रम्प यांना 51% आणि कमला हॅरिस यांना 47.5% मतदान झाले. खरे तर निकालाच्या 2 दिवस अगोदरपर्यंत कमला हॅरिसच जिंकणार असे जवळपास निश्चित होते. अशा बातम्याही अमेरिकेत सर्वदूर पसरलेल्या होत्या. परंतु ट्रम्प यांनी शेवटी बाजी मारली. हारलेली बाजी ट्रम्प कसे जिंकले आणि ॲलन मस्क हा अमेरिकेचा नवा तारा असे ट्रम्प का म्हणाले, या सर्व गोष्टी आपण एकदम सोप्या पद्धतीने आज समजून घेऊया. मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात सोपा अभ्यास. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश. अख्खा जग अमेरिकेभोवती फिरतो. व्यापार, उद्योग सर्व काही अमेरिका सांगल तसेच चालते. अमेरिकेची लोकसंख्या जवळपास 32 कोटीच्या वरती आहे. अमेरिकेच्या राजकारणावरती सर्वांच्याच नजरा होत्या. दर 5 वर्षांनी तेथे राष्ट्रपती पदाची निवड केली जाते. राष्ट्रपती हा अमेरिकेत सत्ता चालवतात. आपल्याकडे पंतप्रधान हे काम पाहतात. मित्रांनो, ट्रम्प हे हारलेली बाजी जिंकले हे तर मानावंच लागेल, कारण त्यांनी विद्यमान राष्ट्रपती जो बायडेन यांच्या पक्षाचा पराभव करून सत्तेत बदल घडवला. असे अमेरिकेत खूप क्वचित वेळेस होते की एखादा जुना राष्ट्रपती एक निवडणूक गॅप घेऊन दुसऱ्या निवडणुकीत निवडून येतो. खुद्द अमेरिकेच्या इतिहासात ही गोष्ट दुसऱ्यांदाच घडली. ट्रम्प यांच्या विजयाचे 3 महत्त्वाचे टर्निंग पॉईंट ठरले. पहिला टर्निंग पॉईंट, प्रचारादरम्यान त्यांच्यावर झालेला गोळीबार आणि त्यातून ते सुखरूप बचावले. नक्कीच ही घटना अमेरिकेसारख्या देशाला लाजिरवाणी होती. आर्थिक महासत्ता असलेल्या देशात अशी घटना घडूच कशी शकते, ही सर्वांना आश्चर्याची गोष्ट होती. असो, पण या घटनेनंतर ट्रम्प यांना या घटनेचा फायदाच होताना दिसला. त्यांच्याबद्दल जनतेमध्ये सहानुभूती निर्माण झाली आणि त्यांच्या प्रचाराला गतीसुद्धा मिळाली. हा होता ट्रम्प यांच्या विजयातील पहिला टर्निंग पॉईंट. आता दुसरा टर्निंग पॉईंट आपण जाणून घेऊया. जो बायडेन यांची माघार. हा अमेरिकेच्या राजकारणातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणता येईल. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्रपती जो बायडेन हे ट्रम्प विरुद्ध निवडणूक लढतील असे फिक्स होते. ट्रम्प विरुद्ध बायडेन असा प्रचारही सुरू झाला होता. परंतु बायडेन यांचे वाढते वय हे एक त्यांच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक गोष्ट ठरली. त्यांना वाढत्या वयासोबत काही गोष्टी विसरण्याचाही प्रॉब्लेम आहे. आता ही गोष्ट समोर आल्यानंतर पक्षातील अंतर्गत विरोधही सुरू झाला. त्यामुळे जो बायडेन यांना वेळेवर माघार घ्यावी लागली आणि डेमोक्रॅटिक पक्षाला कमला हॅरिस यांचे नाव पुढे करावे लागले. वेळेवर जो बायडेन यांनी घेतलेली माघार याचा फायदा पुढे ट्रम्प यांना खूप झाला. हा होता दुसरा टर्निंग पॉईंट. आता तिसरा आणि महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आपण बघू. ॲलन मस्क या व्यक्तीला संपूर्ण जग ओळखते. टेस्ला, स्पेसएक्स, ट्विटर व जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी यांची ओळख. ॲलन मस्कला जगात कोण ओळखत नाही. आता या निवडणुकीत ॲलन मस्क यांची एंट्री होते. यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत खूप मदत घेतली, ती ॲलन मस्क यांची. मग त्यात पैसा असू नको की प्रचार असू नको, ॲलन मस्क यांनी प्रत्येक ठिकाणी ट्रम्प यांना मदत केली. ॲलन मस्क यांनी ट्रम्प यांच्या पार्टीला 75 दशलक्ष डॉलरची मदत दिली. एखाद्या पार्टीला निवडणूक लढवण्यासाठी एवढा मोठा फंड देण्याची ही जगातील पहिलीच वेळ होती. आपल्याकडे जर अशी गोष्ट घडली असती तर राहुल गांधी यांनी खूप मोठा प्रचार केला असता. असो मित्रांनो, तसे ट्रम्प यांनी ट्विटरवरती ॲलन मस्क यांना डायरेक्टली ऑफर्स दिली होती की ॲलन मस्क यांनी जर आपल्या पक्षाला मदत केली तर त्यांना मंत्रिमंडळात मोठे पद दिले जाईल आणि भविष्यात कदाचित ते राष्ट्रपती पदाचा चेहराही असेल, कारण की ट्रम्प यांची ही शेवटचीच टर्म आहे. पुढच्या टर्मला त्यांना असा मोठा चेहरा असणं गरजेचं होतं. ॲलन मस्क हे खऱ्या अर्थाने अमेरिकेच्या राजकारणातील बाजीगर ठरले आणि त्यांनी शेवटी बाजी मारली. डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून देण्याचे त्यांचे स्वप्न होते आणि तसाच त्यांनी प्रचारही केला होता. ट्विटरवरती तसेच इतर सोशल मीडियावरती त्यांचे 10 कोटीपेक्षाही जास्त फॉलोअर्स होते. त्यामुळे त्यांना खूप फायदा झाला. ट्विटरवरती ते रोज ट्विट करायचे आणि डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून देण्याची ते आव्हाने करायचे. याचा फायदा डोनाल्ड ट्रम्प यांना खूप जास्त झाला. मित्रांनो, भविष्यात अमेरिकेच्या राष्ट्रपतीचा चेहरा सुद्धा ॲलन मस्क असू शकतात. त्यामुळे तुम्ही ॲलन मस्क यांना राजकारणात भविष्यात बघू शकतात.
हे होते महत्त्वाचे 3 टर्निंग पॉईंट. यामुळेच ट्रम्प यांना हरलेली बाजी जिंकता आली. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सोपा अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.